हाय, हॅलो, नमस्कार. वेलकम टू माय चॅनल. तर हा आहे कॉम्प्लेक्समधल्या मंदिराचा दुसरा दिवस. तर दुसऱ्या दिवशीसुद्धा सेम पूजा वगैरेच होणार होती मंदिरात आणि आमच्या इथला मेन जो मोठा कार्यक्रम आहे ना, तो थर्ड डेला आहे म्हणजे गुरुवारी येत्या. तर सेकंड डेला जलाभिषेक वगैरे हे सर्व चालू होतं तिकडे. मंदिरात मूर्त्यांची जी स्थापना होणार होती ती थर्ड डेला होणार होती. त्यांची मिरवणूक वगैरे होणार होती छान अशी पूर्ण कॉम्प्लेक्समध्ये फिरून. तर तो व्हिडिओ मी तुम्हाला थर्ड पार्टमध्ये शेअर करेन तुमच्यासोबत. आणि लकीली मला अभिषेक करायला भेटला. मला खूप उशीर झालेला जायला त्या दिवशी. तर सेकंड डेला पण पूजा वगैरे चालू होती आणि त्या दिवशी ना संध्याकाळी मंदिरात म्हणजे जसं पंडित सांगत होते अ, अन्नवास, फलवास हे सर्व चालू होतं. म्हणजे जलवास झाला, आता अन्नवास. मग ज्यांच्या इच्छेप्रमाणे तुम्ही आपल्या इच्छेने तांदूळ आणून तिथे अर्पण करायचे होते शंकर भगवानांच्या पिंडीवर आणि ते भंडाऱ्यासाठी यूज होणार होते. कारण थर्ड डेला आमच्या इथे भंडाऱ्याचा कार्यक्रमसुद्धा होणार होता. आणि त्याच्यानंतर अन्नवास नंतर फलवास म्हणजे देवांना जे तुमच्या हिशोबाने तुम्हाला जमतील तसे फ्रुट्स आणून ठेवायचे होते. अ, फलवास म्हणजे फळांचं हे होणार होतं. फळांमध्ये देवांना ठेवायचं होतं. असं सर्व 3 दिवसाचा खूप मोठा कार्यक्रमच चालू होता. पण मेन जिथे स्थापना होणार होती मंदिरात देवांची, तो थर्ड डेला कार्यक्रम होता. तर खूप छान असं सर्व येऊन आणून देत होते. तांदूळ वगैरे कोणी गोणी आणून देत होतं, कोणी आपल्या हिशोबाने जसं जमत होतं तसं आणून देत होते. तर खूप छान अशी प्रोग्राम सुरू होता. डे 1 पासूनच जी प्रोग्रामची रेखा आखली गेलेली ना, त्याच हिशोबाने प्रोग्राम सुरू होता आणि ह्या सगळ्यात आम्हाला खूप छान असं कोऑपरेट केलेलं जे बिल्डर ऑफिसमधले स्टाफ आहेत त्या सर्वांनीसुद्धा आणि मेहता सरांनीसुद्धा. तर परत संध्याकाळी हे सर्व चालूच होते कार्यक्रम कंटिन्यू आणि नंतरला परत होम हवन होते. हे सर्व जोड्या ज्या फर्स्ट डेला बसणार होते 6 जणं कपल, ते दोन्ही टाईम बसत होते पूजेला फर्स्ट डेपासून. तिन्ही दिवस लगातार त्यांनाच बसायचं होतं पूजेसाठी. आणि नंतरला हे बघा ना, किती छान डेकोरेशन करत होते सर्व मंदिरात. जसं मी म्हटलं थर्ड डेला एक मोठा कार्यक्रम होणार होता त्यासाठी आणि छान असं सजवत होते. करत होतं. सगळ्यांना सेवा करायचा चान्स भेटत होता. तर सगळेच हॅपी होते आणि त्याच्यानंतर मोठी आरती झाली छान अशी. मेन मी खरंच म्हणते माझा तो येणारा ब्लॉग बघा तुम्ही, जो येत्या गुरुवारी शूट होईल. खूप मोठा असा आहे. हे बघा आरती चालू होती आणि आमच्या मयूर सरांचं काय चाललेलं. सगळे असे आरतीला उभे होते. मस्त आरती झाली छानपैकी एकदम. मोठी अशी आरती चालू होती. प्रत्येकाला चान्स भेटत होता. प्रत्येकजण आवडीने पुढे येऊन सर्व गोष्टीत सहभागी होत होते. ज्याला जसा वेळ मिळत होता तसं सगळे पार्टिसिपेट करत होते आणि मी खरंच म्हणेन की खूप खूप छान वाटतं आमच्या कॉम्प्लेक्समध्ये आता मंदिर झाल्यापासून. म्हणजे हा जो 3 दिवस प्रोग्राम आहे ना, खूप भारी वाटतंय, खूप भारी वाटतंय. आता तर 2च दिवस झाले. उद्या गुरुवारी म्हणजे तिसरा दिवस आहे. त्या दिवशी तर अजून छान प्रोग्राम आहे. हे आरती वगैरे सुरू होती छानपैकी तिकडे. महाआरती आमची आहे गुरुवारी आहे संध्याकाळी. कारण मेन मूर्त्यांचे जे प्राणप्रतिष्ठा होणार आहे ते गुरुवारी होणार आहे. मंदिरामध्ये त्यांची स्थापना होणार आहे. तर तो काय प्रोग्राम आहे, काय त्याची आखणी आहे प्रोग्रामची, ते सर्व तुम्हाला दिसेलच माझ्या येणाऱ्या पुढच्या ब्लॉगमध्ये. हा पार्ट 2 आहे. खूप असं छान वाटतं ना, असं काही असलं की म्हणजे एकदम वेगळंच पॉझिटिव्ह वातावरण होऊन जातं आणि सगळे आवडीने एकत्र येतात. असेच काही छोटे-छोटे कार्यक्रम जेव्हा होतात, तेव्हाच आपण सगळ्यांना भेटतो, सगळ्यांसोबत एकत्र येतो आणि सगळे एकत्र येऊन खूप छान असं एन्जॉय करतो, मजा करतो. मस्त वाटतं प्रत्येक गोष्टीत सहभागी व्हायला आणि असं तर बघा प्रत्येकजण आपापल्या कामात बिझी असतं. कोणाला टाईम नसतो एकमेकांना एवढं भेटून म्हणजे हे सगळं असं भेटायलाच म्हणजे आजचं शेड्यूल एवढं बिझी आहे, सगळ्यांचं बिझी शेड्यूल असतं, सगळ्यांचं जॉबला जाणारे आहेत आणि घरातही असणाऱ्या लेडीज त्यांचंसुद्धा काम, काही ना काही वर्क फ्रॉम होम किंवा घरातल्या गोष्टी असं असतंच बायकांनासुद्धा. पण त्यातनंही असे काही प्रोग्राम आले की खूप भारी वाटतं, खूप छान वाटतं. अशा निमित्ताने सगळे एकत्र येतात, एकत्र येऊन छान असं सेलिब्रेट करतात. तर खूप बरं वाटतं, भारी वाटतं. आमची तर इच्छा आम्ही प्रत्येक
म्हणजे आम्हाला असं म्हणजे सगळेच हौशी आहेत. तर सगळ्यांचं असं असेल की काही असलं सोसायटीमध्ये की सगळे उतरतो आम्ही. आणि मग ते सर्व प्रोग्राम झाल्यानंतर प्रसाद वगैरे सगळं झाल्यानंतर आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर आमच्या मामींच्या घरी जेवणाचा बेत होता. वडापाव, भजीपाव हे सॉरी भाजीपाव हे सगळं. आणि तो अचानक बेत का झाला ते ही पुढे माणसं ऐकाच अशी तुम्ही. अचानक येतात. कुठे गेली ही माणसं? ही माणसं अचानक येतात आमच्या इथे. अचानक असे आम्हाला हे करतात. आम्ही काम करायला नाही, आम्ही व्हिडिओ काढायला आलो. काय वडेपाव, भाजीपाव, हाँ काय उनका वीडियो बना रही हो. टेनिस एल्बो. खाओ खाओ. आज सगळेच नव्हते कारण थकले होते सुमित सर वगैरे, परत जयेश भाऊ, सुमित सरचे पप्पा ते सर्व झोपून गेले होते. कोण आलं नव्हतं. आम्ही थोडक्यातच झाला अचानक प्लॅन ठरला आणि खाऊन पिऊन झाल्यानंतर आम्ही गेलो होतो कॉम्प्लेक्समध्ये हे होतं काय म्हणतात ते रांगोळी काढायची होती. तर त्याच्यासाठी आम्ही गेलो होतो. ऑलरेडी हे श्रुतिका मॅडम, रुपालीताई वगैरे सगळे होतेच तिथे, पल्लवीताई वगैरे त्यांचं चालू होतं. आम्हाला थोडा उशीर झाला जायला, पण आम्ही गेलो होतो आणि सगळ्यांनी पार्टिसिपेट केलं होतं. प्रत्येक म्हणजे ड्रॉइंग करून देत होते. कीर्तिकर सर, परत एक स्मिताताई आहेत त्या. ते लोकं छान असं ड्रॉइंग्स वगैरे करून देत होते. त्याला कलरिंग करायचं काम करत होते. सगळेच आलेले जसे एक बघून प्रत्येकजण येत होतं आवडीने करायला पुढे-पुढे. तर छान वाटतं असं काय असलं की खरंच असे छोटे-छोटे प्रोग्राम्स ना झाले की खूप मस्त वाटतं. सर्व हॅपी राहतात. हेच असे टाईम असतात. खरंच हेच टाईम असतात की आपल्याला थोडं आपलं प्रत्येक गोष्टीतनं माइंड फ्रेश करायला भेटतं. म्हणजे असं एकत्र येऊन थोडं माइंड फ्रेश होतं. प्रत्येक गोष्टीतनं आराम भेटतो. घरातली कामं तर रोजचीच असतात. परत ऑफिसची कामं पण रोजचीच असतात. हे सगळं थोडं वेगळं असतं आणि छान वाटतं असं एकत्र येऊन काही करायला. तर बघा किती छान असे एंडला रांगोळ्या झाल्या होत्या. तर पुढे माझा अजून एक ब्लॉग येणार आहे. तो खूप छान असणार आहे. तर तो बघायला विसरू नका तुम्ही. तर भेटू आपण पुन्हा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर स्टे ट्यून माझ्या नेक्स्ट व्हिडिओसाठी. तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि सगळ्यांना ओम साईराम, श्री स्वामी समर्थ सर्वांना. बाय.